साधारण 15 वर्षापूर्वीची गोष्ट। एका शाळेच्या गजबजलेल्या अंगणात एक कार्यक्रम सुरू होता आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी। मोदीजींच्या शुभ हस्ते वृक्षारोपण सुरू होतं। मोदीजींनी वडाचं झाड जमिनीत रुजवलं। त्यांची नजर मैदानात सभोवती उभ्या असणाऱ्या मुलांच्या गर्दीकडे गेली। त्यांनी त्या गर्दीतल्या एका लहान मुलीला पुढे बोलावलं। मोदीजींनी तिची विचारपूस केली आणि तिला प्रेमानं सांगितलं, आता या झाडाची काळजी तू घेणार। त्या मुलीचं नाव होतं सोनल। काळ पुढे सरकला। मोदीजी आता पंतप्रधान झाले होते। मोदीजींचे स्नेही डॉक्टर संजय देसाई पुन्हा एकदा त्या शाळेत गेले। कार्यक्रमानंतर सोनल धावत आली आणि त्यांच्या हातात एक पत्र ठेवलं आणि म्हणाली, आपण मोदीजींना भेटाल तेव्हा हे पत्र त्यांना नक्की द्या। 2 आठवड्यांनी संजयजी मोदीजींना भेटले। तेव्हा संजयजींनी मोदीजींना त्या शाळेची आणि त्या वडाच्या झाडाची आठवण करून दिली। पुढे ते सोनलच्या पत्राविषयी सांगणारच होते, इतक्यात मोदीजींनी स्वतःच विचारलं, सोनल कशी आहे? संजयजी थक्क झाले, कारण त्यांनी सोनलचं नाव मोदीजींना अजिबात सांगितलं नव्हतं। तरीही ती मुलगी मोदीजींना आठवत होती आणि मोदीजी तिची आस्थेनं विचारपूस सुद्धा करत होते। सोनलचं पत्र मोदीजींना देण्यात आलं। त्यात सोनलने लिहिलं होतं, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून दिलेलं वडाचं झाड आता 12 फूट उंच झालंय। पत्र वाचून मोदीजींच्या डोळ्यात पाणी आलं। एका छोट्या झाडातून सोनलच्या मनात मोदीजींनी निसर्ग प्रेमाचा संस्कार रुजवला होता आणि हा संस्काराचा बंध मोदीजींनाही भावुक करून गेला होता। ही गोष्ट म्हटली तर छोटी, म्हटली तर डोंगरा एवढी, कारण इतक्या प्रचंड जबाबदाऱ्या सांभाळणारा नेता, लाखो लोकांमध्ये भेटलेली एक मुलगी, एक झाड आणि त्याच्या आठवणी एवढ्या जिव्हाळ्याने जगतो, हाच मोदीजींचा वेगळेपणा। आज सोनल एकटी नाही तर लाखो भारतीयांनी मोदीजींच्या या आपुलकीचा अनुभव घेतलाय। मोदीजींच्या नेतृत्वात कोट्यवधी भारतीयांचं जीवनमान उंचावलंय। प्रत्येकाला उन्नतीचा मार्ग सापडलाय आणि प्रत्येक क्षेत्रात भारत वेगानं घोडदौड करतोय। म्हणूनच कोट्यवधी भारतीय अभिमानानं म्हणतायत, होय, आम्ही मोदीजींचा परिवार आहोत। मोदीजी हे खरे राष्ट्रसेवक आहेत, जे स्वतःचा प्रत्येक श्वास, प्रत्येक क्षण भारत मातेच्या सेवेसाठी वाहतात। विकसित भारताच्या वाटचालीसाठी असं ध्येयसक्त सेवावर्ती नेतृत्व देशाला लाभणं हे आपलं परमभाग्य आहे। मोदीजी, आपण शतायुषी व्हा। आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा।